नमस्कार, मी पूजा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या आणखीन एका रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत नगर स्पेशल मटकीची भाजी. तुम्ही कधीही ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. तर ही मटकी घरीच मोड आणण्यासाठी ठेवली होती. बाहेरची मटकी मार्केटची वापरलेली नाही. तर जेव्हा आपण मटकीला मोड आणण्यासाठी ठेवतो तर ती मटकी कधीही जी आपली पुरण बारीक करण्याची चाळ नसते त्यामध्ये ठेवलीत तर याला खूप छान पद्धतीने मोड येतात. इथे तुम्ही पाहू शकता मोड जे आहेत मटकीचे ते किती सुंदर अशा पद्धतीने आलेले आहेत आणि खूप व्यवस्थित याला मोड येतात. तर तुम्हाला जर कधी मटकीला मोड आणायची असेल तर तुम्ही ही ट्रिक जी आहे तर ती नक्की वापरा. तर ही जी मटकी आहे ती तुम्ही पुरणाच्या चाळणीमध्ये ठेवून बघा. ते याचे किती लांब सडक असे मोड आहेत, त्यामुळे एकदा नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे पॅन गरम झाल्यानंतर अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आणि छान अशी तेलामध्ये वाफलून घेतलेली आहे. आता इकडे मसाला तयार करूयात. इथे साधारण 6-7 हिरव्या मिरच्या, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाणे. तर हे सगळं आपण मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. त्यानंतर तेल गरम झालं की त्याच पॅनमध्ये मी फोडणी देत आहे. यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली की यामध्ये सगळा मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता हळद आपण आधीच वापरलेली होती मटकी शिजवताना आणि मीठ देखील टाकलेलं होतं, त्यामुळे पुन्हा इथे वापरलेलं नाही. तर जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये यामध्ये गरम पाणी टाकायचं. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली जी नगर स्पेशल मटकीची भाजी आहे तर ती रेडी आहे. तुम्ही कधी अशा पद्धतीने मटकी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की करा. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत थंडीमध्ये ही भाजी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात पुन्हा, तोपर्यंत बाय.